विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राजीनामा दिला पाहिजे, मनीषा कायंदे. आमदार प्रसाद लाड यांनी राहुल गांधींचा निषेध केला, त्यावरून सभागृहात हमरी-तुमरी झाली. त्याचा परिणाम शिवीगाळीत झाला. विरोधी पक्षनेत्यांनी सभागृहात अशी शिवीगाळ करणं अत्यंत अयोग्य होते. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राजीनामा दिला पाहिजे. त्यांनी त्यांच्या रागावर नियंत्रण ठेवलं पाहिजे होतं. सन्माननीय सदस्य प्रसाद लाड यांनी राहुल गांधींचा निषेध करावा, हिंदू हिंसक आहे वगैरे जे काय ते बोलले लोकसभेमध्ये, त्याच्यावरून प्रसाद लाड यांनी तो विषय सभागृहामध्ये घेतला की राहुल गांधींचा निषेध केला पाहिजे. त्याच्यावरून थोडीशी आमरीतुमरी झाली, पण त्याचा परिपाक जो आहे तो शिवीगाळीत झाला. आणि विरोधी पक्ष नेते खरं त्यांनी अशा प्रकारची शिवीगाळ करणं अत्यंत अयोग्य होतं. आई बहिणीवरून शिव्या देणं, तिकडे वर सभापती महोदया बसले आहेत, महिला आहेत, दुसऱ्या उमा खापरे होती, मी होते, आणि अशी असंसदीय भाषा वापरणं, गल्लीबोळात जी वापरली जाते, चौकात वापरली जाते, ती या विद्वानांच्या वरिष्ठांच्या सभागृहात अशी भाषा वापरणं हे अतिशय निषेधार्ह आहे. आणि म्हणून अंबादास दानवे यांनी त्यांचा राजीनामा त्यांनी दिला पाहिजे. नाही, आम्ही हा विषय लावून धरणार आहोत, कारण याच्यावर हे सगळ्यांनी ऐकले, ऑन रेकॉर्ड ते सगळं काही झालेलं आहे. आणि त्यांनी पण ते तसं कबूल केल्याचं मी ऐकलंय की तोंडातून निघून गेलं वगैरे वगैरे. परंतु त्यावेळेला त्यांनी त्यांच्या रागावर कंट्रोल ठेवायला पाहिजे होता, एवढं मात्र खरं.